नमस्कार. दिशा सालियन या प्रकरणाबाबत रोजच्या बातम्या ऐकून मला कंटाळा आलाय म्हणून मी हा व्हिडिओ केला. दिशा सालियन प्रकरण हे एकदाचं मिटवा. ज्यांना फासावर द्यायचे त्यांना फासावर द्या किंवा त्यांची कायमची सुटका करा. रोज उठून दिशा सालियन प्रकरणात नवीन खुलासे करायचे हे आता थांबवलं पाहिजे. अशाने काय होतंय? प्रश्न आमचा नाहीये. प्रश्न असा आहे की आता सामान्य माणसाने सीबीआयवरती विश्वास ठेवायचा की नाही, मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही, अशी अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे नेते दिशा सालियनबद्दल बोलत आहेत ते माजी केंद्रीय मंत्री आहेत, आत्ताचे मंत्री आहेत, आणि ते जर काही बोलतायत तर त्यांच्यावर पण विश्वास ठेवायचा की नाही. एका निवडून आलेल्या आमदारावर जो आता मंत्री झालाय त्याच्यावर पण विश्वास ठेवायचा की नाही, अशी जनतेची परिस्थिती आहे. ही परिस्थिती कृपा करून आणू नका. दिशा सालियन हिचा मृत्यू झाला. तो मृत्यू अपघाती मृत्यू होता. तिने आत्महत्या केली का तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाला की तिच्यावर बलात्कार झाला, तिला तिथून गॅलरीतून ढकललं का तिने स्वतःहून उडी मारली, ह्याच्याबाबत रोज नवीन खुलासे नको आम्हाला. दिशा सालियन प्रकरणाचा सीबीआयने चौकशी केलेली आहे, पण सीबीआयचा रिपोर्ट काय माहित नाही. एक एसआयटी नेमलेली आहे, ते एसआयटीचा रिपोर्ट काय आहे ते माहिती नाही. आता दिशा सालियन प्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत असं माननीय नारायण राणे आणि माननीय नितेश राणे हे रोज सांगतात, पण आजपर्यंत त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. एसआयटी समोर सादर करा म्हणून त्यांना सांगितलेलं होतं, तेव्हा एसआयटीचा प्रमुख हा पण मिळालेला आहे दुसऱ्याला असं म्हणून त्यांनी एकही पुरावा सादर केला नाही. माझं असं म्हणणं आहे की आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे भाजपा पक्षाचेच देवेंद्र फडणवीस जी आहेत, जे अत्यंत कर्तबगार आहेत, त्यांनी माननीय नारायण राणे आणि माननीय नितेश राणे यांना बोलवावे. त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करावे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास असेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे पुरावे जाहीर करून टाकावे. त्यामुळे काय आहे ना, रोज नवीन खुलासा आणि रोज नवीन संशय आमच्या डोक्यात वळवळ नको आहे. आता ती आम्हाला इतर खूप प्रश्न आहेत, किंबहुना महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत. अधिवेशनात पण ह्याच्यावरच चर्चा झाली. आता तर मालवणी पोलिसांचा रेकॉर्ड आलाय. आता मालवणी पोलिसांनी तेव्हा जे काही कबुली जबाब घेतलेले आहेत ते आता उघड कसे काय होतात, ते प्रसिद्धी माध्यमांपर्यंत कसे काय पोहोचतात आणि रोज एक कसं काय पोहोचतो, हे सगळं राजकारण काय सुरू आहे. म्हणजे इकडचा माणूस राजकारण करतोय आणि तिकडचा पण माणूस राजकारण करताय आणि आम्हाला कशाला त्याच्यात गुंतवताय तुम्ही. आता म्हणतात की दिशा सालियनच्या वडिलांचं काहीतरी प्रकरण होतं, त्याच्यासाठी दिशा सालियनला पैसे द्यावे लागत होते. हे झालं काल. आज आता नवीन आलंय. आता म्हणे दिशा सालियन ही एका कंपनीसाठी काम करत होती आणि 2 कंत्राट होती. एक दिशा पाटणीचं एक कंत्राट होतं, दिशा पाटणी जी नटी आहे तिचं, आणि एक जे आपले मिलिंद सोमण आहेत त्या मिलिंद सोमण बरोबरचं एक कंत्राट होतं. 2 कंत्राट त्या कंपनीने केलेली होती आणि दोन्ही कंत्राटांच्या बाबतीत त्या कंपनीला दिशा पाटणीमुळे आणि मिलिंद सोमण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्रास झाला आणि त्या कंपनीला त्रास झाल्यामुळे त्यांनी दिशा पाटणी आणि मिलिंद सोमणच्या वक्तव्यामुळे त्रास झाल्यामुळे त्यांनी दिशा सालियन हिच्यावरती दबाव आणला आणि त्याचा तिच्यावरती मानसिक दबाव आला आणि त्यातून तिने आत्महत्या केली. आता उद्या आणखी काहीतरी येईल. आता नितेश राणे यांनी सांगितलं की डिसेंबरमध्ये दिशा सालियन ही लग्न करणार होती. अरे तुम्हाला सगळं माहिती आहे ते एकदा सांगा आणि जाऊन फडणवीसांनाच सांगा. एकदा काय तो सोक्षमोक्ष होऊ दे. आम्हाला जनतेला ना आम्हाला जे खरं असेल आणि जे न्याय असेल ते पाहिजे. आदित्य ठाकरेला आत्ता वाचवायचं, मग आदित्य ठाकरेंना सोडून द्यायचं, मग परत जेव्हा राजकीय खेळ या सुरू होतात तेव्हा परत आदित्य ठाकरेंवर आरोप करायचा, मग परत आदित्य ठाकरेंवर सोडून द्यायचं. हा राजकीय खेळ सुरू झालाय. आणि जिथे मृत्यू असतो आणि जिथे हत्येची शंका असते, जिथे आत्महत्येची शंका असते, निदान तिथे तरी राजकारण नको आहे. किती वर्ष ह्या विषयांवरती तुम्ही राजकारण करणार आहात आणि हे कसलं राजकारण आहे? हे सरळ आम्हाला जे काही दिसतंय ना हे दबावाचं राजकारण आहे. ह्याच्यात घडलंय काहीतरी असं आम्हाला 100% संशय, सगळ्या जनतेला संशय, काहीतरी घडलेलं आहे. आणि जर काहीतरी घडलंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे, फक्त जनतेला माहित नाही आणि जनतेला ते सांगितलं जात नाही. कारण
तुम्हाला राजकारण खेळायचंय. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की याच्यात सीबीआय असेल, मुंबई पोलीस असेल, मालवणी पोलीस असेल आणि सगळे जे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, ते सगळे पक्षांचे नेते गुन्हेगार आहेत, कारण तुम्ही काहीतरी राजकीय स्वार्थासाठी लपवताय. आणि याचा तुम्ही सोक्षमोक्ष लावा किंवा तुम्ही अंतर्गत तुमचं सेटलमेंट करून टाका. काय जे सेटलमेंट असेल ते राजकीय सेटलमेंट ना आमच्या कल्पनेच्या बाहेरची सेटलमेंट आहे ती. तुमचे काय सेटलमेंट चालतात ते जे काही सेटलमेंट असेल ते सेटलमेंट करून टाका. पण महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. रोज उठून टीव्हीवर आम्हाला दिशा सालियन बघायचं नाही. इतर अनेक प्रश्न आहेत. सुशांत राजपूत आणि दिशा सालियन आम्हाला रोज बघायचं नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि हे लक्षात ठेवा, आता आम्हाला कोणी वाली नसतो. आम्हाला वाली कोण असतो? जे पोलीस तपास करतात त्याच्यावरती आमचा थोडा विश्वास असतो. सीबीआयने तपास केला तर आणखीन विश्वास असतो. एसआयटी नेमली तर त्याच्यावर आमचा आणखीन विश्वास असतो. आणि न्यायदानावर विश्वास असतो. पण आता सीबीआयवर विश्वास ठेवायचा की नाही आम्हाला माहित नाही. पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही आम्हाला माहित नाही. एसआयटी नेमली तर त्याचा प्रमुख कोण नेमलाय, तो राजकीय आहे की नाही, इथपासून सुरुवात आहे. आमच्या प्रत्येक संस्थांवरती विश्वास आमचा जो आहे ना, त्याला असे तडे घालू नका. हे बरोबर नाही. कारण मग शेवटी असं होईल ना की आम्हाला कुठे जायचं ते कळायचं नाही, आम्हाला व्यक्त व्हायचं की नाही ते कळायचं नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे, व्यक्त व्हावं की नाही व्हावं. आपल्या बाबतीत जर काही घडलं तर आपल्याला न्याय मिळणार आहे का नाही मिळणार आहे. कारण कोणीतरी जो किल्ल्या फिरवू शकतो असं जर कोणतरी आला तर तो आपल्याला न्याय मिळेल की नाही याबाबत शंका आहे. आणि हे सामान्य माणसाच्या मनात राहणं आणि सामान्य माणसाच्या मनात येणं हे अत्यंत घातक आहे. त्यामुळे दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे का? निश्चित मिळाला पाहिजे. सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला पाहिजे का? निश्चित मिळाला पाहिजे. पण हे वर्तमानपत्रात आणि हे चॅनलवरती येता कामा नाही. पोलिसांनी हे पुरवता कामा नाही. रोज उठून एक एक कबुली जबाब पुरवत बसायचा आणि रोज उठून त्याची ब्रेकिंग न्यूज करायची. हा जो धंदा सुरू झालाय ना, हा धंदा बंद करा. एकदा काय तो निर्णय द्या, थेट कोर्टात त्याचा युक्तिवाद होऊ दे आणि कोर्टाने निर्णय देऊ दे. हे जे जनतेत त्याचं जे चाललेलं आहे ना राजकारण, ते प्रसिद्धी, आणि त्या प्रसिद्धी ही लोकांना कळावी ह्यासाठी नाही चालली. ही जी प्रसिद्धी चालली आहे ना, हे आतलं तुमचं जे अंतर्गत राजकारण आहे ना त्याच्यासाठी चालली आहे. ही आता थांबली पाहिजे. आणि माझी देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की हे थांबवा. आमची तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. जय हिंद.